नाव काय तुझं? हा, रुद्रांश. तुला युट्यूबला टाकतो आता मी. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर चला तर तुमचं नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे. हॅलो गाईज, कशा आहेत? तर मस्तच असताल, काळजी घ्या. तर भावांना आता आलोय खाली. तर आपल्याला भावाच्या बिल्डिंग कडे जायचंय. तुम्हाला बिल्डिंग दाखवतो. 7 ते 70% काम झालंय बिल्डिंगचं. थोडं राहिलंय. 4 ते 5 महिन्यात ते पण पूर्ण होईल. भावाने त्यांनी पण खूप शून्यातून विश्व निर्माण केलंय. त्याचा पण 5 ते 6 वर्षाचा संघर्ष आहे. त्यांनी पण खूप संघर्ष केलाय. तुम्हाला दाखवतो त्याची बिल्डिंग. आपलीच बिल्डिंग आहे ती पण. तर त्या बिल्डिंग कडे जायचंय आपल्याला आता. कबूतर मरून पडलंय वाटतं तिथं. कसं काय मरलं काय माहित. जिवंत आहे का नाही बघू आता याला. मेलंय वाटतं. भावांनो, जिवंत नाही वाटतं कबूतर, मेलंय वाटतंय. कसं काय मेलं काय माहित. भावांनो, असं कुठं पण पाळीव पक्षी किंवा प्राणी कुठं पण पडले असतील ना, त्यांना बाजूला ठेवा. कारण त्यांना पण एक जीव असतो, त्यांचा पण एक जीव आहे. त्यांना कुठं पण असे पडले असतील ना, त्यांना चांगल्या ठिकाणी ठेवा. जिवंत असतील तर त्यांना वाचवायचा प्रयत्न करा. तर आपण याला कुठंतरी चांगल्या ठिकाणी ठेवू, म्हणजे असं त्याला कोण कावळे खाणार नाहीत. तर कुठे ठेवायचं त्याला? काहीतरी आण ना. पाणी आता मेला तो, पाणी नाही पिणार तो. आता कुठे टाकायचं त्याला? तर भावांनो, आता बघू आपण काहीतरी करू. कुठेतरी टाकू त्याला कशाने तरी, असं तो सेफ राहील. म्हणजे त्याला कोण खाणार नाही. पुरायला इथं जागा पण नाही, नसतं याला तिथं ठेवलं असतं. लोक पण ना बघून जातात, पण त्यांना उचलत नाहीत. भावांनो, असं तुम्ही करू नका. कधी असं झालं ना घटना, तर त्यांना चांगल्या ठिकाणी ठेवा. लोकांसारखं तुम्ही नका वागू. तर चला आता याला आपण कुठेतरी ठेवू. यांनी ठेवूया, थांब. गाईज, आपण आता उचलून कुठेतरी टाकू चांगल्या ठिकाणी. शी असं बघितलं ना खूप वाईट वाटतं भावांनो, पण आता काय करणार. जाऊ दे, आपण आता याला कुठेतरी चांगल्या ठिकाणी तो असा हे राहील. भावांनो, असं याला कोपऱ्यात ठेवू. असं बघितलं ना खूप वाईट वाटतं भावांनो, पण आता काय करणार. भावांनो, असं बघितलं ना खूप वाईट वाटतं, पण आता काय करणार. नियतीच्या पुढे कोण नाही. जाऊ द्या. कबुतराला भावपूर्ण श्रद्धांजली देऊ आता. काय चल भावांनो, तुम्ही पण असं कधी वागू नका. कुठं पडलं असं ना, त्यांना बाजूला काढून ठेवा. असं कुठं पण नका ठेवू, कारण त्याच्यावरून गाडी जाऊ शकते किंवा कुत्रे खाऊ शकतात. असं नका करू. तर चला आता आपण जाऊ भावाच्या बिल्डिंग. नाव काय तुझं? हा, रुद्रांश. तुला युट्यूबला टाकतो आता मी. बघशील का? बघशील का नाही? हा, चल बाय कर. तर चला भावानं, एक छोटा आपला बडी घातला. तर बाय. तर आता आपण चाललोय भावाच्या बिल्डिंग कडे. जवळच आहे आपल्या सारा सिटी मधून. भावानं आता आलोय बिल्डिंग खाली आपल्या. बघा, ती बिल्डिंग आहे कोपऱ्यातली. झालंय काम आता. तर चला आता आपण वर जाऊ आणि तुम्हाला दाखवतो कसं झालंय बांधकाम. भावांनो, बघा सेमच आहे. 1 गुंठ्याची बिल्डिंग आहे. ही बिल्डिंग बघा कशी आहे आणि ही बिल्डिंग बघा कशी आहे. बांधताना बिल्डिंग ना खूप म्हणजे वेगळी दिसते, आणि बांधल्यावर बघा कशी दिसते अशी. त्यामुळे भावांनो, आयुष्यात ना संयम ठेवा. सुरुवातीला कठीणच असतं सगळं, पण नंतर हळूहळू ना ते आपल्याला फळ भेटतं त्याचं. फक्त मधूनच हार नका मानू. हे बघा, बिल्डिंग बांधताना अशी दिसते आणि बांधून झालं ना अशी दिसते. बघा भावांनो, आयुष्य पण या बिल्डिंग सारखंच आहे आपलं. सुरुवातीचे दिवस खूप कठीण असतात, पण ते नंतर चांगले होतात. फक्त संयम ठेवा. हे बघा, ताजं उदाहरण बघा. बिल्डिंग काम चालू असताना बिल्डिंग पूर्ण झाली. हे असं असतं भावांनो. फक्त स्वतःची तुलना दुसऱ्यासोबत कधीच करू नका. मी आयुष्यात खूप पुढे झालो. फक्त स्वतःची तुलना स्वतःसोबत करा, आणि कर्माचे फळ इथंच आहे भावांनो. त्यामुळं कर्म चांगले करा. चला आता आपण जाऊ बिल्डिंग मध्ये. तर ही आहे भोसले काकांची बिल्डिंग. ते पण मित्रच आहेत. दोघांनी एकसाथ काम सुरू केलेलं. तर चला आता आपण जाऊ वर. भावांनो, हे पार्किंग स्लॉट, आणि हा एक गाळा, आणि हे एक स्टोर. म्हणजे एक गुंठ्यात चांगलं बांधकाम झालंय. म्हणजे म्हणेन तसं बांधकाम झालंय. 2 गुंठे असले तर चांगलं झालं असतं, पण जे आहे ना त्याच्यात समाधान मानलं पाहिजे माणसांनी. तर चला आता आपण जाऊ फर्स्ट फ्लोअर. फर्स्ट फ्लोअर म्हणजे आपला राहण्यासाठी 1 BHK. तर भावांनो, बघा हा हॉल. हॉल पण खूप मोठा झालाय. हा हॉल आहे. तर इथं म्हणजे राहण्यासाठीच आहे. म्हणजे हा भाड्याने नाही द्यायचा, हा स्वतःलाच राहण्यासाठी. भावांनो, हे बघा 3 बाथरूम आहेत. एक स्विमिंग पूल म्हणजे बाथरूम, टॉयलेट, आणि तिकडे एक म्हणजे लहान बाळांसाठी. तर असं अशा प्रकारे बांधकाम झालंय. आणि हा भावांनो बेड. हे बघा, हा बेड आहे. आणि ही बाल्कनी. बाल्कनीत मस्त झोका, खुर्च्या बिडच्या ठेवू शकतो. 4 खुर्च्या आरामात बसू शकतो. आणि हा समोरचा व्ह्यू भावांनो. हे बघा, समोर बिल्डिंगचं काम चालू आहे. ते पण असंच आहे.
इकडं नको जायला. ही पण त्यांचं पण एकदम चांगलं बांधकाम झालंय. भोसले काका त्यांचं नाव आहे, त्यांनी पण बिल्डिंग सुरू केली सोबतच, त्यांचं पण एकदम चांगलं बांधकाम झालंय. तर आपण आता किचन मध्ये जाऊ. तर भावांनो हे बघा किचन पण खूप मस्त झालंय. खूप स्पेस आहे किचनला पण. 1 BHK काढलाय म्हणजे स्पेस पण राहील आणि वर्षाच्या. आणि हा व्ह्यू किचनला पण व्ह्यू आहे. तर भावांनो अशा प्रकारे बांधकाम आहे आपल्या भावाचं नाव आहे राम सूर्यवंशी. त्याचा पण खूप संघर्ष आहे भावांनो, म्हणजे खूप. तर हा बाहेरचा view आहे. हा रोड आहे. आणि भावांनो आता आपण जाऊ वर. तर भावांनो आपण आता राहत असलेलं ठिकाण ताराचं तेव्हा ते तेव्हा ही बिल्डिंग. तर आता आपण जाऊ वर. तर वर जे 3 माळे आहेत ना ते 1 RK पूर्ण. हे 1 RK म्हणजे भाड्याने देण्यासाठी. तर आपण आता जाऊ डायरेक्ट टॅरेसवर जाऊ भावांनो. आता चला. हे पण रूमाच आहेत 1 RK. जाऊ वर आलो. टॅरेसचं काम झालं नाही भावांनो. आता वर आलोय मी. बघा व्ह्यू कसा दिसतोय. भावांनो आता वर आलोय आपण टॅरेसवर. तर बघा टॅरेसचं काम चालू आहे. तर बघा भावांनो हवा खूप आहे. भाई खाना खाया क्या नहीं? खा लिया. कब तक हो जाएगा बांधकाम? हाँ कब तक हो जाएगा? मिस्त्री को मालूम है क्या? फिर बाकी कैसे हो? बहुत मेहनत का काम है यार तुम्हारा. इस काम को करने के लिए बहुत जुनून चाहिए क्या? हाँ जुनून और ताकत. क्या रे भाई कैसे खाना बिया खाया क्या? पाणी बिनी पिया? लाना क्या नाश्ता बिष्टा? भावांना बघू शकता यांची पण मेहनत खूप आहे. यांच्यामुळेच बिल्डिंग तयार आहे. यांची मेहनत नसेल तर या बिल्डिंगला काहीच नाही. सगळं आज आहे ते यांच्यामुळेच आहे. यांनी जर काम केलं नसतं तर आज ही बिल्डिंग उभी झाली नसती. म्हणजे 70 ते 80% श्रेय या बांधकामांना, या म्हणजे लोकांना जातं, या काम करणाऱ्या लोकांना. तर ह्यांना पण खूप सल्यूट आहे भावांनो. तर अशा प्रकारे बिल्डिंग आहे. बिल्डिंगचं काम चालू आहे भावांनो. अशा प्रकारे बिल्डिंगचं काम होतं भावांनो. तिन्ही पण बिल्डिंग चांगल्या आहेत. बांधकाम एकदम चांगलंच आहे भावांनो. बिल्डिंगचं काम कसं वाटलं ते तुम्ही कमेंट मध्ये सांगा. आता आलोय खाली. तर अशा प्रकारे बिल्डिंगचं काम चालू आहे. हा रोड आहे मेन रोड. तर मी गाडी लावली तिथं. तर भावांनो अशा प्रकारे बिल्डिंगचं काम होतं. तर चला आता आपल्याला जायचंय दुकानावर जायचंय. आणि आता भेटू आपण दुकानावर. तर भावांनो आज रविवार असल्यामुळे रोड खूप खाली आहे. तर असाच रोड खाली पाहिजे नेहमी. रोड नाहीतर तुम्ही सोमवार ते शनिवार बघताल ना स्कूटीला पण जायला असं वाट नसते. एवढा प्लॅन भावांनो. त्याच्यात एक खड्डे. सरकार खड्डे तरी बुजायला पाहिजे. रोड नका बनवू. खड्ड्यानेच अपघात झाले त्या चाकण तळेगाव रोडला. खड्ड्यामध्ये एवढे अपघात झाले तर भावांनो, जखमी झाले, लोक मेले. तरी पण या सरकारला म्हणजे हे नाही. एवढं मरून सुद्धा लोक म्हणजे दुर्लक्ष करतात या रोडला. कितीतरी अपघात झाले त्या रोडला. तुम्ही बघितलं असेल स्कूटीवरून कोणतरी पडलं त्याच्यावरून चाक गेलं. पावसात काय खड्डे दिसणार ते? हे तर काहीच नाही. आता तुम्हाला कुठे दाखवतो खड्डे किती आहेत. तर नेते लोक खिशे भरतात. खड्डे भरायचे आपण खड्डे. त्यांना खिशे भरायचं माहितीये पण खड्डे भरायचं माहित नाही. रोड नका बनवू. खड्डे बनवा. हे रोड बघा. आता बुजलाय वाटतं तरी पण किती टाकले भाऊ. मी काय कुठल्या पक्षाचा नाही ना. मला कुठला पक्ष आवडतो. माझा अधिकार आहे म्हणून मी विचारतोय. आपल्याला काय कोणाचं घेणं नाही पक्षाचं. ते तुम्ही चांगले काम करा. तुम्हाला लोक निवडून देतात ना. मग असं का एवढं फक्त गिट्टी टाकले वरून भरायचं काम करतात. गिट्टी टाकले ते किती दिवस राहणार आहे? पावसाने लगेच निघून जाणार आहे. काय आता काय समजणार आता? एवढे लोक नेते मंडळी फक्त टाकायचं काम करतात. एवढा मोठा खड्डा काय राहणार आहे का खड्ड्यात? काय गाडी पावसात पूर्ण खड्डे भरलेले असतात. त्याच्यात समजत नाही कुठं खड्डा नाही. त्याच्या स्पीडने गाडी चालू लागते तेव्हा समजतं खड्डा आहे. तरी पण खड्ड्यात जाते गाडी. हा व्हिडिओ कोण बघत असेल तर भावांनो कृपया नेते मंडळी
कृपया खड्डे तरी बुजा, बाकी काय नका. खड्डे बुजा आणि ट्रॅफिक मुक्त चाकण करा. भावांनो, यांनी खड्ड्याच्या नावाने गिटी टाकली. गिटीत गाडी स्लिप नाही होणार का? पहिलंच खड्ड्यात गाड्या स्लिप व्हायच्या ना, आता गिट्टीने गाड्या नाही स्लिप होणार. कधी समजणार यांना काय नाही. गिट्टी टाकायचं काम नाही. जाऊ द्या आता काय. भावांनो, गाडी सावकाश चालवलं या रोडने. चाकण गाडी सावकाश चालवलं. टू व्हीलर, फोर व्हीलर. तुम्हाला कुठं खड्डा दिसेल काय सांगता येणार. कधीच खड्डे आहेत तेव्हा का हा खड्डा गेला बा. माझीच गाडी खड्ड्यात तुमची. तर काळजी घेत जा या रोडने आल्यावर. तर व्यवस्थित गाडी चालवा. मस्त गाव माळुंगी गाव आहे. भावांनो, हे बघितलं का? याचा बोलावा कधी येईल काय सांगता येत नाही. त्यामुळे आयुष्यात जगून घ्या. कधी काय होईल काय सांगता येत नाही. स्मशानभूमी, वैकुंठ धाम, याचा बोलावा कधी येईल काय सांगता येत नाही बाबा. त्यामुळे लाईफ ना चिल मध्ये जगा. चांगले कर्म करा, चांगले काम करा. लोकांवर जरूर लागा. चांगला करतोय ना समोरचा, त्याला प्रोत्साहित करा. नसेल प्रोत्साहित होत ना तर काहीच नाही बोलू, शांत राहा. पण त्याला पाठीमागे खेचण्याचा प्रयत्न नका करू. समजलं? नाहीतर मग ते बघितलं ना वैकुंठ धाम. भावानो, काय सुंदर व्ह्यू आहे ना. बघा काय सुंदर वातावरण आहे. अशा सुंदर वातावरण ना गाडी चालवायला खूप मजा येते. मला तर खूप मजा येते. बघा काय भारी आहे व्ह्यू. कसलं निसर्गरम्य वातावरण. भाऊ, याचा आनंद घ्या भावांनो. भावांनो, आयुष्य खूप सुंदर आहे. फक्त ते जगता आलं पाहिजे. आणि ते भावांनो खूप जगून घ्या. नाहीतर कधी काय होईल काय सांगता येत नाही. त्यामुळे एकदम एन्जॉय करा. कोणाचा विचार नका करू. कोण काय बोलेल काय म्हणेल. भावांनो, तुमची स्वतःची जिंदगी. जर तुम्ही जगाचा विचार केला ना तर जगायचं राहून जातं, हे लक्षात ठेवा. त्यामुळे स्वतःचा विचार करा. खूप एन्जॉय करा. जगाचा विचार नका करू. जग काय बोलेल. जग ते बोलायलाच बसलंय. काय वातावरण आहे. येऊ बघा येऊ. एक नंबर भाई, एक नंबर. त्यामुळे भावांनो आयुष्य जगून घ्या. जगाचा विचार नका करू. लोक काय बोलतील काय म्हणतील. लोक फक्त बोलायला आणि मनालाच बसलेत. त्यांना फक्त त्याच घेणं देणं नाही. त्यामुळे तुम्हाला काय वाटतं ते करा. जगाला वाटेल म्हणून नका करू. जगाला आवडून म्हणून कराल तर प्रोडक्ट म्हणून राहाल. आणि स्वतःला आवडून म्हणून जगाल तर ब्रँड म्हणून जगाल. हे लक्षात ठेवा कधी पण. काय बघा ना काय सुंदर वातावरण. भावांनो, आयुष्य जगा. भावांनो, लाईफ एकदाच आहे. लाईफला वन्स मोर नाही. त्यामुळे लाईफ एन्जॉय करा. प्रत्येक मोमेंटचा एन्जॉय करा. असं नाही करू की नंतर कमवाल, पैसे कमवतो नंतर एन्जॉय करतो. तसं नका भावांनो. ज्या ज्या वयामध्ये ते एन्जॉय केले पाहिजे. त्यामुळे प्रत्येकाचा आपला एक ओपिनियन आहे. तुम्हाला जसं वाटतं तसं करा. पण माझं मला माहिती आहे आपल्याला भाई आयुष्य जगायचंय. आयुष्याला वन्स मोर नाही. त्यामुळे भावांनो खूप मेहनत करा. खूप एन्जॉय करा. बस. आणि कर्म चांगले करा भाई. बस, बाकी काय नाही. सगळ्यात कर्मांचं आहे हे लक्षात ठेवा. काय वातावरण आहे भाई. मला तर वाटतं असंच इथंच भेंडी एक घर घ्यावं इथंच राहून. जाऊ द्या काय. भावांनो, आयुष्य खूप जगून घ्या. भावांनो, तुम्ही जर कंटेंट क्रिएशन किंवा ब्लॉगिंग स्टार्ट करताय ना भावांनो तर बिंदास करा भावांनो. कोणाचा विचार नका करू. कारण लोक तुम्हाला काय आणून नाही देणार. जे काय करायचं ना ते तुम्हालाच करायचंय. लोक काय 2-3 दिवस विचारतील पण परत नाही विचारणार. त्यामुळे तुम्ही जे सुरू करताय ते सुरू करा. घाबरू नका. मी पण पहिले ब्लॉगिंगला किंवा बोलायला खूप घाबरायचो. कॅमेऱ्याच्या समोर मला खूप भीती वाटायची. मी एके दिवशी विचार केला भाई आपण इथं घाबरलो तर मग काय. आपण कोणाला घाबरतोय. त्या लोकांना कशाचीच काळजी नसते. लोकांना फक्त नाव ठेवायचं लक्षात राहते. त्यांना आपण घाबरतोय. मी माझ्या मनातून भीती काढली आणि मी एक सुरू केलं. हे विचार नका करू की आपले सबस्क्राईबर वाढतील आपल्याला सुरू होईल पैसा. हे नका विचार करू. सगळ्यात महत्वाचं तुमची डेअरिंग वाढेल ते लक्षात ठेवा. हे सबस्क्रायबर व्ह्यूज फॉलोअर्स नंतर वाढतील नाही वाढतील त्यानंतरचा प्रश्न भाव. पण तुमचं इथे स्किलिंग डेव्हलप होते. डेअरिंग वाढते. तुमचं जे कम्युनिकेशन स्किल वाढते ते विचार करा ना. म्हणजे तुम्ही सक्सेसफुल नका व्हाल पण तुम्ही दुसऱ्या आयुष्यात सक्सेसफुल व्हाल ना तर तुमची डेअरिंग कम्युनिकेशन स्किल एक बोलण्याची स्किल तुमची डेव्हलप होते ना भावांनो. काय ना काही स्किल येतेच ना डेव्हलपमेंटसाठी. हा विचार करा ना तुम्ही. विचार करताय सबस्क्रायबर वाढतील नंतर वाढतीलच हळूहळू. हा विचार नका करू.
आता तुम्ही सध्या तुमचा बेस तयार करा, तुमचं कम्युनिकेशन स्किल युनिक म्हणजे तुमच्याकडे काय स्किल आहे ती डेव्हलप करा. नका विचार करू लोकांचा. भावांनो लोकांचा विचार केला ना आपण तिथंच राहू. आणि जे लोक नावं ठेवतात ना ते पण तिथंच राहतात, ते फक्त नावं ठेवायच्याच लायकीचे असतात. त्यामुळे त्यांचा विचार नका करू बिलकुल. तुम्हाला जे आवडतं ना भावांनो ते करा. लोकांचं नका करू म्हणावं घेऊ, लोकांचं काहीच म्हणावं नका घेऊ भावांनो. मी एक सांगतोय, मला काय घेणं देणं नसतं लोकांचं भावांनो. मी कोणासोबत भावांनो मला कोणासोबत घेणं देणं नाही. मी माझी तुलना मी कोणासोबत करत पण नाही आणि कधी करणार पण नाही. मी माझी तुलना माझ्यासोबत करतो की आज मला काय इम्प्रुव्हमेंट करायचंय माझ्या आयुष्यात, मला आणखीन काय बेटर करायचंय. मी दुसरं काय करतो ते मी नाही विचार करत. मी काय विचार करतो ते मी विचार करतो. स्वतःची तुलना मी स्वतःसोबत करतो भावांनो कधी पण. आणि तुम्ही पण स्वतःची तुलना स्वतःसोबतच करा, दुसऱ्यासोबत काय करू. आपल्यासारखं आपणच, आपल्यासारखं कोणी आहे आणि त्याच्यासारखं आपण नाही भावांनो, हे लक्षात ठेवा. आपल्यासारखं आपणच. आपण वन मॅन शो, वन पीस आहे या लाईफ मधला, आयुष्यातला. त्यामुळे तुमच्यासारखा तुम्हीच, हे लक्षात ठेवा. भावांनो आलोय दुकानावर, हे बघू शकता आपलं दुकान आहे. भावांनो आणखीन पुढे व्हिडिओ खूप काढायचा होता, तर पण मोबाईल मध्ये चार्जिंग कमी असल्यामुळे भावांनो आजचा ब्लॉग एवढाच. तर भावांनो व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आजचा ब्लॉग एवढाच आहे भावांनो. तर भेटू आता नंतरच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. सी यू.